बातमी नागपुरातून आहे। नागपुरात शासकीय अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। बियर बार मध्ये शासकीय अधिकारी फाईल घेऊन बसल्याचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय। तर मनीष नगरच्या एका बार मधील हा व्हिडिओ असल्याचं समजतंय। अधिकारी 3 व्यक्तींसोबत दारू पित असल्याचं या व्हिडिओतून समोर आलंय। तर एक जण दारूचे घोट घेत शासकीय फाईली दाखवतानाची ही दृश्य आहेत। नागपुरात शासकीय अधिकाऱ्याचा हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। दारू पीत शासकीय फाईली दाखवतानाची ही दृश्य आहेत। याबाबत आपण माहिती जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्याशी जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, नक्की काय आहे हे प्रकरण? अगदीच आपण पाहायला गेलो तर नागपूरमधील हा जो व्हिडिओ आहे अगदी खळबळजनक असा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। काल रविवारचा दिवस होता आणि रविवारच्या दिवशीमध्ये बारमध्ये काही अधिकारी जे आहेत ते महाराष्ट्र शासन नाव लिहिलेली अशी फाईल जी आहे ते टेबलवर घेऊन त्या ठिकाणी एक व्यक्ती दारूचा घोट देखील पिताना आपल्याला दृश्यांमध्ये एकूणच दिसतोय। मात्र एकूणच जर पाहायला गेलं तर नेमक्या फाईली कशाच्या आणि एवढा मोठा फाईलीचा तर त्या बियर बारमध्ये कशासाठी आणला असा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी उपस्थित केला जातोय। नागपूरच्या मनीषनगर भागातील एका प्रसिद्ध बियर बारमध्ये हे संबंधित अधिकारी जे आहेत या ठिकाणी दारू पित असल्याचं बोललं जात आहे। मात्र काल रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे आणि सुट्टीच्या दिवशी ते पण बारमध्ये अशा महत्वाच्या फाईलीवरती सह्या करण्याची गरज का पडली आणि कोणत्या फाईलींवरती सह्या करण्यात आल्या, नेमके अधिकारी कोणत्या विभागाचे, हा प्रश्न उपस्थित केला जातोय। त्यामुळे संबंधित बार मधील जे काही सीसीटीव्ही फुटेज असते ते जर पोलिसांनी जर तपासले तर नक्कीच हे नेमके चेहरे कोणाचे आणि कोणत्या विभागाशी संबंधित हे अधिकारी आहे हे निष्पन्न होऊ शकतं। त्यामुळे आता सध्याला जे आहे ते ह्या खळबळजनक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता नागरिकांकडून मागणी केली जाते की याची चौकशी व्हावी आणि बारमधील सीसीटीव्ही फुटेज तपासून नेमके चेहरे कोण आहे हे समोर आले पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली जात आहे। जी ज्ञानेश्वर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।